हे गाईज, कसे आहेत सगळे? आनंदातच असताल तर चला आपला नवीन ब्लॉग चालू करत आहे. तर आई साहेब, मी, माझी बायको आणि हे बघा आमचा जागो लागले बघा याला, सायकलीवरून पडलाय. तर असं जरा आलो होतो बाजारात. आता आई साहेब आणि स्वाती गेलेले आहेत बँकेत. तिथनं पुढे जाऊन मला पण माझ्या बँकेत जायचं आहे, त्या पुढे अजून थोडं जायचं आहे. तर अशा तऱ्हेने आज दिवस बाहेरच आहे. बराचसा काळ असं बाहेरच काढायचं आहे. जागोजी आमच्या परीक्षा झाल्या. जागो बोल. परीक्षा छान झाली, संपली. आता नुसतं आता फिरायचं, खेळायचं, झोपायचं, कोणाचं ऐकायचं नाही आहे का नाही. आणि कोणी काय बोललं की नुसतं रडायचं. म्हणजे सगळं मिळतंय आपल्याला, बरोबर ना. जागोच्या आमच्या फंडाला वेगळा आहे बर का. कोण काय बोललं आणि कळलं की बाबा आता आपल्यावर जरा गदा येणार आहे, लगेच रडायला चालू करतोय आणि बाजी त्याच्या कडेला करून घेतोय. असा यो आमचा जागो. तर अशा तऱ्हेने आता वाट बघतोय आई साहेबांची आणि स्वातीची. बँकेत गेलेले आहेत आणि आम्ही गाडीतच थांबलेलो आहे. गरमी भरपूर आहे, उन्हाळ्यात खरंच नको नको व्हायला. आता एवढं तापमान तापलेलं आहे. चला पुढे भेटूया. एक गोष्ट कळत नाही, विचारू काय तुम्हाला? विचार की. मम्मी मला सारखं म्हणते की अभ्यास कर, अभ्यास कर, चांगली मुलगी भेटत. मग तुम्ही एवढं चांगला अभ्यास केला तर तुम्हीच का सारखं बोलणं खाताय? पचका करतो का रे सगळ्यांचा मग. आम्ही आता पोचलोय गावात. हो ना. आता बँकेची थोडी कामं आहेत, ती कामं केली, थोडी अजून थोडी बाकी आहेत. ती केली की नंतर घरी आम्ही जाणार आहोत. तर बँकेच्या जवळपास आलेलो आहोत. बँकेत थोडं काम आहे. सावली होती. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आलो आणि इथं जागो गेम खेळतोय. मी आता थोड्या वेळाने तो मार पण खाणार आहे, होय ना जागो? हा, परीक्षा संपली म्हणजे झालं तुझं. जाऊन ये जा पटकन. का बघितला? भवानी मंदिर. हा आहे पाटलांचा वाडा. छान असा बंगला आहे, मस्त आहे, छोटासा खरं छान आहे. वाडा चिरेबंदी. हा, चिरेबंदी. अरे मी ही आहे पोद्दार शाळा. साहेबांना आता फिश खायची इच्छा झाली आहे, तर फिशच्या इथे आलो आहे आम्ही. झिंगा. तिखट कसं म्हणलं का? कोणतं मासे? 1250. सुरमई. सुरमई. बघू हातात. हे इकडं राहू दे, जरा थांब म्हणा, जरा थांब. दिसतोय वेळ त्याला कट. तिथे तो
जरा मोठं हा करून हा देऊन हे द्या. मोठे मोठं हा घे ते एक मोठा घ्या अजून हा, हे घे. हीच साईज आहे आता मग अशी 8.5 काढायची बस 1 किलो. आणि ते बोंबील घ्यायचं का हलवा आम्ही काय कामगार आहे. होय हो मालकाला म्हणायचं की आता मंडईत आम्ही हेच आणतो की जाऊन बर्फ काढा त्यातला ह्या प्लेट मध्ये नाही दुसऱ्या हा दुसऱ्या प्लेट मध्ये देणार हो. म्हणजे कोळंबी आणि हलवा. वाव. सुका मासा पण आहे बघितलं हा? हे सुका मासा हे सगळे असं खारे मासे आहेत हे खारे मासे हे बोंबील, वाळलं बोंबील बांगडा. हे काय आहे? हे काळी वाम वाम आहे वाम. ही काळी वाम आहे काळी वाम ही काळी वाम, ही पिवळी वाम आहे ते बांगडा आहे सुरमई. सुरमई आहे हे पाहू शकता ही सुरमई खावा बरं. हे गाईज माझ्या मागं वेगवेगळ्या पेट्या दिसत आहेत. प्रत्येक पेटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत इथे आणि खूप छान आणि ताजे मासे मिळतात. तर ह्यांचं स्वच्छता पण खूप छान आहे आणि ह्यांचं फ्रेंडशिप फिश कंपनी असं ह्यांचं दुकानाचं नाव आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. कधीही आला तरी मिळू शकतात इथं. तर इथे मासे का खावेत त्याबद्दलची जरा माहिती दिलेली आहे. मी ती माहिती आपल्याला दाखवतो. हे पहा इथे यांनी मासे का खावे अशी माहिती इथे लिहिलेली आहे. मासे धुताना फ्रीजमध्ये साठवून ठेवताना घ्यायची काळजी याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. तर अशा प्रकारे सुरमई कट झालेले काय हलवा कट झालेला आहे आमचा ह्यो आणि आता घरी घेऊन जात आहोत आम्ही शाम केली आहे. सगळे पेप्सी खात आहे. आमच्या आई साहेब पण पेप्सी खायला गरम झालं जागो बघा तू स्वातीला बघा. ए पेप्सी खात होतीस ना होय. कुठं आहे हे काय दिसत नाही का? फक्त मला सोडून मी खाईना झाले. कारण तुमचं झाले खाऊन. ओके